गाइस वी आर हिअर. आता आम्ही मावशीच्या घरी पोहोचलेलो आहोत. You can see. हे बघ कसा भूत. हो बाबा अनु झाडू मारत. गायची बारकी पोर बघा कशी बसले गाडीवर. आ बघा ना मोठी पोर कपरावरती बघायचे काय बघा गाईस. या बारक्या पोरला काहीतरी बुबू बुबू ए पोडगी. बोलता येते का ग? घाबरलो आम्ही. घाबरलो. ठोकशील आम्हाला ठोकशील. आयुष्य किती 10 वर्ष झाली. 10 वर्ष कोणची ओरिजिनल 4 व्हीलर पण टिकणार नाही. काय बोलते काय म्हणतात त्याला क्रॅप होऊन जाईल 12 वर्षांनी गाडी तुमची. अगं हो पण तुझी गाडी पेट्रोल नाही डिझेल नाही चालते तरी कशी हो ग तुझी गाडी? डायरेक्ट इलेक्ट्रिक 2 पाय दिला ना देवाने त्याच्याशी अशी ब्रूम करत काय गाई जो सिग्नल वरचा पोरे चुकून इकडे आलेलं बघा. कुठल्या सिग्नल वर बघले तुम्ही याला घेऊन जा. काय इज्जत काढली तुझी? काही काय इज्जत काढली ब्लॉग मध्ये? हा आया ग असं ना बोलायचं. एकच भाऊस आहे ना. बघा काय कच्चं मोबाईल द्यायला कसं काय ते मोबाईल? कच्चं बोंबील ना बोलतो भाकर. मागायच्या वाढणार आहे. सिलेंडर ब्लेंडर कसं त्रास देतात मग मावशीला सुट्ट्यान त्रास द्यायला चालली. हो ना सुट्ट्यात मावशीने आम्हाला बोंबील दाखवून बोंबील चांगला एक असं एक मोरून आणले ते अख्खाले बोंबील तर एवढं खा ना तुम्ही. बोंबील पण माग होतील आता बाई. तिकडे आल्यावर किती म्हणजे काय वाटतं तुला इथं? यश जरा सांगू शकशील का? अनुभव सांगते मम्मी की वाईट अनुभव सांगते? त्याच्यावर नक्की काय बोलायला सांगतेस? ते त्याच्या नक्की काय बोलायचं त्याला? चांगलं सांगायचं की वाईट सांगायचं? मटण खायचं होतं. काय मटण खायचं होतं. मटण खायचं होतं वा. गाईस माहितीये का माझी मम्मी पण बोललेली का इथे येऊ ना तर मावशीला बिर्याणी बनवायला सांगू. पण मम्मी आल्यापासून त्या बिर्याणीचं नाव नाही. बिर्याणीचं नाव नाही. बुधवारी व्हेज खाणार आहे. जत्रा आहे. पण एवढा दिवस कोण राहिलं इथं वस्तीला? चला मी बनवतो. चला मी बनवतो. चला घरी. बिर्याणी बनवशील? हा बकऱ्याची बिर्याणी बनवी. कोलबी ठीक आहे. बकरा नको मम्मी. उद्या मटन नको खाऊ. उद्या उपवास आहे. आणू काय करत ग? ऐ काय करत? चित्र काढत? ड्रॉइंग काढले एकदम परफेक्ट. खरंच म्हणजे का? कुठं वरती नाही ना खालती नाही एकदम काय perfect बोलते काढले. हो. खरंच? ए हान बघू दाखवाला. हे ब्लॉग मध्ये दाखवाला जर गाईजला. गाईज बघा अनुची ड्रॉइंग एकदम परफेक्ट आहे हो बघ ग कसं. हो. काय ग परफेक्ट काढली का काही कोरली? नाही तिनेच काढली ती. गाईज बघा ही ड्रॉइंग वाली आमची पोर. म्हणजे तुला चुकला ना तर समज. गाईजला आयकर आणू आयकर गाईजला. पप्पाला इजरा सांगत भरोसा नसतं. कसा 10 वाजता येणार आहे ना. कुठपर्यंत येतील केस? इकडे कुठपर्यंत येतील पप्पा तरी नेणार नाही. कुठपर्यंत येतील केस? इथपर्यंत आले नाहीत. आई बाई नाही ना तिथपर्यंत कुठं आलेला वडलांड का? अरे खरं ही बघा फॉरेनच्या मॉडेल आली बघ कसा. मिस इंडिया बनायला चालली बघ. मिस इंडिया बनायला चालले. मिस इंडिया बनायला चालले तू. हा ते बघा दोस्ती तुटायची नाही. दोस्ती बघा कशी बघा. दोस्ती बघा ही बघा ही चालली बघा. मिस इंडिया बघा ही खाली उकडचे शायनिंग मारायच्या. काही दोस्ती बघा. कुल्फी खायला ये म्हणलं गाईज.
काहीच कुल्फी आणल्या वाजले किती बघा किती वाजलं रे पावणे 12 पावणे बारा होऊन गेलं 12 वाजून पावणे 12 झालं बरोबर परफेक्ट पावणे 12. आता थंडी थंडी खाली ना तर झोपा पोरांदो काय 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 आता आम्ही चटई टाकून बाहेर पक्षी घेणार झोपणार नाही. हो ना गणपती आहेत का आम्ही गणपतीनं आलो नाही. मी तर गणपतीनं जसं जसं झालं एक नंबर कुल्फी आम्ही चुंबेश्वर कुल्फी भारी आहे. एकदम भारी आहे कणीदार एकदम टेस्टी काय कुल्फीचं नाव काय तुमचं सिंधी कुल्फी सिंधी गाई सिंधी कुल्फी काय सिंधी कुल्फी ही कुठंच भेटत नाही पावशी पाड्यालाच भेटतं खाली तुम्हाला खायचं असेल तर तुम्हाला मी याच्या ॲड्रेस देईन नॉट फॉर प्रमोशन. कोणती रे? आज पाय कसले मी त्याच्यावर. ही गाईज एक नंबर दलिंदर पोर दलिंदर मग पाय घसले तरी मी त्याच्यावर. मग म्हणजे पडलेली आईस्क्रीम खाते एवढा खराब दिवस झाला. आम्ही गावातली माणसं आहे, आमच्याकडे चालतो तुझ्या का नाही बघा समजलं ना. बघा हे वासरू कसा पिसलले बघा. ए, चल गोठ्यांचा तिकडे लवकर गोठ्यांचा चल याचा कासरा पण फुटला. ते आता वासरूचा बकरा कसा 2 पायांचा वासरू नंदू बैल. मला फोन नाही दिलीशाकडे मागू बोलूच नका मला फोन नसला तर दुःख आहे ना. मामा बोलतो हिला दिलीशा तुम्ही आयफोन नाही तुला घ्यायला सांगा तुझ्या पप्पाला. आम्ही सिटीकडे म्हणजे काय आयफोन घेऊ असं असतं. हे गावातले 10,000 होतील जेव्हा 10,000 होतील ना तेव्हाच आम्ही ठरवला का तेव्हाच आपण केक कापून तेव्हाच रील बनवायची. केक आणू ना चांगला केक भेटेल का कारण तू मम्मी बोललेली सा मला जेव्हा माझे 5,000 झाले तेव्हा तुम्हाला बोललेली केक कापू आपण हा फक्त पार्टी करू झाला. व्हेरी हॅपी बिकॉज आज माझे एकवीर आईच्या पार्टीच्या दिवशी 10,000 फॉलोअर्स कम्प्लीट झालेले आहेत. सो थँक्यू सो जय एकविरा जय करायचा आणि असंच तुम्ही जसं मला सपोर्ट केलं तसंच आपल्या आगरी पोरी नागपुरांना असंच पुढे जाऊ दे. थँक्यू सो मच गाईस. खूप जास्त खुश आहे कारण सांगू शकत नाही कारण खूप जास्त माझी कमी पण माझ्या मम्मीची मेहनत खूप जास्त होती या गोष्टीला. मम्मी लाईक चल वेदिका रील बनवायची वेदिका चल फुल रील बनवायचे म्हणजे सिरियसली म्हणजे एक्झाम चालू होते तेव्हा पण थोड्या दिवस अगोदर वेदिका आता पूर्ण ना जोपर्यंत एक्झाम संपत नाही तोपर्यंत तुझ्या रील्स तेवढ्या दिवसाच्या कम्प्लीट झाल्या पाहिजे. चल वेदिका उठ वेदिका आलशी नको उठ. थँक्यू सो मच माझी मम्मी बघा आम्हाला बसवून नाही का उठवत नाही राज केली नाही मागच्या वेळेस पण काही पापरांना राज मदत केली भाऊही पण केली त्याला बोलतात बहिणीच. तर आमच्या मुलं तिचा लेट शिजला खरंच बाई तुम्ही केलं म्हणून झालं शप्पथ सांगता. तुम्ही कधी येणार आहे? माझा पण असंच फ्रीज घेतली का मी पण एवढाच आहे आपल्या कवरा असतं माहिती आहे ना. ही माजरला स्पेशल जागा दिली राहायला मग दिला ना डावा मारला असेल. काय करत सुकट बनवतं चला मग आता आपण केकची पार्टी देऊ केक कापू. वेदिकाचं 10,000 फॉलोअर झालं म्हणून झालं चला का विषय संपला विषय तुमचा संपला. साधा काम नाही कंचा गाणी लत्तू मुत्याने माझा डाव आहे. लत्तू मुत्याने आता बघा माझा डाव. हे काय ए लत्तू लड्डू मुत्तेने संचारी देईन संचारी देवर लड्डू मुत्तेने संचारी देईन संचारी
क्या बात आहे, क्या बात आहे. आई चॉकलेट इकडे बघा. एक चकल्या कोणला काढायची असती तर सासा आहे, गोल गोल कर. सासा आहे. हे पाजायला पाहिजे आता. गाई चकल्या पाहिजे, सासा पाहिजे असं तुझे सासा तुम्हाला पाठवून देईल. काय परत दाखव. मशीन गाईला दाखवावं लागेल ना. गोल्या उठल्या ना गाय माल गाई बघा आमचं काय झालं इथं. झाला पकड. गाईस पोराई पण मला जाम मदत केली. आता शेवया काढून झाल्या आणि आता पलटी करा जरा. भाभी मदत नाही केली. भाभी या पोरीने जाम मदत केली हा अनुनी पण. बाबाने मदत केली भाभीने. काही सगळा बनवले इकडे. आता जा त्यांच्या टेरिसवर. हा असंच करायचं. जा. गाईज आता इथे आम्ही पण आलेलो आहोत वरती शेवया शेवया उलट्या करायला. सुकल्या त्याच्यात चिपकल्यांवर. खरंच पकवू नये तर म्हणून मी उन्हासाठी सेफ्टी घेऊन आल्या माझी. अशीच आली आम्ही कवाच्या बाहेर आलो अशीच फिरता आम्ही. फटाफट 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 करना पडेगा. उफ 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 बिकॉज गाईज ऊन एवढा लागतो ना. थंडा पाणी नाहीये. आई जिथं रील काढायला घेतल्या बघा. मावशीने पैज लावले. इथं हवा आली पाहिजे. हवा आल्यावर रील जरा चांगल्या वाटतात ना. रील स्टार आता इथं आल्या शेवया तर झाल्याच आमच्या. आणि आता रील्स काढायला घेतले टाइमपास. झाला का चालू. येईल का हवा बघ. जशी पाहिजे तशी नाही आली यायला पाहिजे बा. बरोबर बरोबर. हो 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 एक नंबर एक नंबर. या जास्त खेळ असतं रील मध्ये. हवा हवाई हवा हवाई. ए स्टूल 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 हा स्टूल स्टूल 100 रुपये भेटलं. 100 रुपये भेटलं. पटापट साड्या बदली करून ये मग वेदिका. रपारप रपारप काढून ठेवल्या ना तिथं. बरं मावशीने सोय केली बघा. हा आई ही कूलर नेवचल मावशी. आम्हाला घ्यायला लागेल रील्स काढायला कूलर. काय ग कुठं न्यायची बनी. हा हा हो ना. आणि हे आता चाललो माझ्या शेवयांचं काम झाला. आणि आता या सुटल्या नाही म्हणून डायरेक्ट गिजामिनी कपडाच चालवले. ती घरी जाऊन पोळ्या करी. पोळ्या कोण काढी तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेज